हाय हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी म्हणजे घर आवरत होते आणि घर आवरताना मला दोन गोष्टी सापडल्या म्हणजे ते आता लागतीलच. फेस्टिव्ह सीझन सुरू होतोय ना, तर आता आपल्याला त्याची गरज आहेच. मीच काय, प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये जे ते आपापल्या घरात लावतील असे म्हणजे तोरण जे आहे ते आपण आता लावत जातात. परवापासून गणपती बसतील बरोबर, तर तेव्हा तोरण लावतील, रांगोळ्या काढतील. तर आपण काय करतो मग, प्रत्येक जण आपल्या घर कसं सुंदर दिसेल याच्याकडे लक्ष देतो. तर सुरुवात होते दारापासनं, आणि दारामध्ये असं सुंदर असं तोरण असलं की अजूनच छान वाटतं आपल्याला घरात येता वेळी. तर असंच मी 2 तोरण मी स्वतः बनवलेत माझ्या घरासाठी. 2 नाही बनवले मी, 3 बनवलेले खरं तर. एक मी इरूच्या आत्याला दिलं आहे त्यांच्या घरासाठी. जर मी कधी तिकडे गेले तर मी त्याचा व्हिडिओ नक्की काढून आणेल, तुम्हाला दाखवेल मी. ते तर खूप सुंदर बनवलं होतं मी. आणि हे 2 आहेत माझ्याकडे. एक गेल्या वर्षी दिवाळीला बनवलं होतं मी, आणि एक त्याच्या गेल्या वर्षी दिवाळीसाठी बनवलं होतं मी. आणि चालला विचार माझा, ह्या वर्षीसुद्धा जमलं तर मग मी ह्या वर्षीसुद्धा मी बनवेल एखादं तोरण. आणि बनवलं की ते सुद्धा मग करेल मी तुमच्यासोबत शेअर करेल मी. हे बघा, हे पहिलं हे गेल्या वर्षी मी दिवाळीसाठी बनवलं होतं. तो खूप सुंदर आहे. थोडंसं मला वेगळं वाटलं, थोडंसं फॅन्सी असं नाही का. खूप सगळे लाईट कलर आहेत, इतके सुंदर वाटत आहेत ना. सगळे लाईट कलर. आणि हे पानांचे पान आहे, जसं पिंपळाचं पान कसं असतं त्या टाईपचं पान आहे. हे सगळे पान आहेत ना, खूप छान पान आहे. असं सुरुवातीला इथून मध्ये छोटे आहेत, 1 मग 2 मग 3 मग 4 मग 5 असं करत 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 हे बघा शेवटचं. हे बघा, हे असं खूप सुंदर वाटतं. लाईट कलर आहे ना, घराला सगळं म्हणजे ऑफ व्हाईट कलर आहे घराला ना, आणि मग चांगलं दिसतं त्याच्यावर, सुंदर वाटतंय मला तर, छान वाटतंय. आणि त्याच यालाच सूट होईल असं मी एक इथे कॉर्नरला वर आहे ठेवलेलं मी, असं म्हणजे त्याचं फ्लावर पॉट ठेवला आहे. आणि त्याला असं छोटंसं काय म्हणता येईल त्याला, असं म्हणजे ते रिकामं वाटत होतं मला, म्हणून त्याला ते कॉर्नर आणखीन सुंदर दिसावा म्हणून मग मी काय केलं, यालाच मॅच होईल असं मग हे पण बनवलं मी. आणि याची जी वरची पट्टी आहे ही अशी फुलांनी सजवली. म्हटलं तिथं ना असं थोडंसं ते जे स्टँड आहे ना, ते स्टँडला असं मोकळं आहे थोडंसं, तर मग तिथे जरा भरेव वाटव म्हणून मी अशा पद्धतीने मग ही आहेत ना फुलांची पट्टी या साईडने दिसत. हे असं दाखवेल मी तुम्हाला. हे लावलं ना तिथे वर, तेव्हा पण मी दाखवेल तुम्हाला कसं दिसतं. खूप छान आहे हे तोरण. आणि हे त्याच्या गेल्या वर्षी मी हे तोरण विणलं होतं. तर हे झेंडूच्या फुलांच्या कॉम्बिनेशनचं आहे. असं झेंडूचे फुलं म्हटलं मिळतात नाही मिळतात त्यानुसार म्हटलं बघू असं त्या कॉम्बिनेशनचं तरी ॲटलीस्ट आपण बनवूया. इथं असे नंतर मग मोती लावलेत मी, मोती लावलेत छानपैकी. आणि ही फुलं आहेत ही वेगळी बनवली मी, यूट्यूबला बघून बनवलेत. म्हणजे मला येतं लोकरीचं विणकाम येतं मला, नाही असं नाही, पण मग ना हे 2 मी बघितले होते यूट्यूबवरच, तर मला खूप सुंदर वाटलं. खूप सुंदर वाटलं मला यूट्यूबवर बघून, तर म्हटलं मग असं माझ्याकडे असायला पाहिजे म्हणून मग मी बनवलं. मग हेही खूप सुंदर वाटतं. आता लावेल मी, उद्या परवा लावून देईल. धुतलं मी ते, हेच होतं खरं तर माझ्या दाराला ना हेच लावलेलं होतं, ते धुवायला काढलं मी आणि मग ठेवून दिलं. बघेल मग तर हे लावून देईल, नाही तर ते लावून देईल मी. असे 2 तोरण मग मी विणलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी ना एक डोअरमॅट पण विणलं, ते पण दाखवते. डोअरमॅट काय दाखवायचं पण मी दाखवते, असं वाटतंय मला तुम्हाला दाखवावं म्हणून मग दाखवते. हे बघा, हे जे डोअरमॅट आहे ना, हे सुद्धा मी विणले. हे येतं मला. हे असे विणलं होते मी अजून किती 1-2, तर एक माझं खराब झालं आणि एक मी इरूच्या आजीला दिलं आहे विणून, असं खूप आधी दिलं आहे विणून. तर हे एक आहे, खूप टिकाऊ असतात हे, आपण कंटाळू पण मग हे लवकर खराब होत नाहीत. म्हणतात ना हँडमेड ज्या गोष्टी असतात ना त्याला म्हणून व्हॅल्यू असतो खूप. म्हणजे मी कंटाळले, आता हे सुद्धा खूप जुनं, हे धुतलं मी खरं तर आणि मग दाखवते तुम्हाला. पण जे होतं ना माझं ते सुद्धा खूप दिवस टिकलं होतं, खूप
वैताग आला होता मला शेवटी, मग थोडंसं खराब झालं, मग मी शेवटी टाकून दिलं. तसं असतं, हँडमेड गोष्टींना फार महत्त्व असतं, मलासुद्धा खूप आवडतात. आणि शक्यतो आपल्याला जिथे कुठे मिळतील ना अशा काही गोष्टी, तर नक्की त्या घेत चला. कारण कोणाची जी मेहनत असते ना, त्याला एक आपल्याकडनं छोटंसं हे होणं, म्हणजे ॲप्रिशिएट केल्यासारखं होतं एखाद्या हँडमेड गोष्टी. मग नेहमी जिथं कुठं तुम्ही जाल ना, तर मी तर करते जिथे हँडमेड दिसतील. माझ्याकडे आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी. माझ्याकडे एक पर्ससुद्धा आहे, मी तीसुद्धा दाखवेल तुम्हाला, ती पूर्ण हँडमेड आहे. तीसुद्धा खूप वर्ष झाली माझ्याकडे आहे ना, अजूनही तशीच आहे ती. मला आवडतात हँडमेड वस्तू, आणि स्वतःही आवडतं बऱ्यापैकी बनवायला. आता मी पण बनवेल, तर तसं मी दाखवत जाईल तुम्हाला. तोरणच, आता तोरण बनवायचं आहे मला दिवाळीसाठी. तुम्ही पण जर असं काही बनवत असाल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हालाही माझं तोरण आणि डोअरमॅट कसं वाटलं ते सुद्धा मला नक्की सांगा. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.